सगळ्यांचे आवाज व्यवस्थित ठेव, माफक ठेव. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, याचा विकू कमी कर. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कुंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सगळीकडे, नित्यानित्य जोडी तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, संगती पंगती देवा सगळीकडे, नित्यानित्य जोडी तेची साच. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुवाव पोटी समर्थाच्या, संगती पंगती देवा सगळीकडे, नित्यानित्य जोडी तिची साच. विठ्ठल विठ्ठल द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडीत प्रजा.
सुखाची व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवेकडे नित्यानित्य जोडे तेची साच। आज या पुण्यभूमीमध्ये कळगाववाडी येथे ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरू मोतीराम महाराज यांच्या नियमाचा कार्यक्रम आहे। मागील अनेक वर्षाची परंपरा लाभलेली ही पुण्यभूमी रात्रभर कीर्तनाच्या सेवेचा इथे हा परंपरा बऱ्याचशा वर्षापासून चालत आलेली आहे। मोठ्या आवडीने श्रद्धेने गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवाचं आयोजन करत असतात। यंदाच्याही वर्षी मोठ्या आनंदाने श्रद्धेनं महाराजांच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये असणारी अपार श्रद्धा अत्यंत उल्हासाने मोठ्या अट्टहासानं हा कार्यक्रम एक दिवसाचा साजरा केला जातो। सकाळपासून उद्या सकाळपर्यंत हा उत्सव सुरू आहे। तुम्ही इतर संप्रदायामध्ये इतर ठिकाणी जर गेलात तर हाजरीचा मारुती म्हणून एक फक्त आळंदीला आहे। दिंड्या चालत थोडं जास्त होईल तुमचं, बरोबर काय? थोडे आवाज कमी ठेवले त्रास देऊ नको, श्रोत्याला कमी करा जरा। विठ्ठला आळंदीला हजेरी मारुती म्हणून त्या मारुतीचं नाव आहे। तिथं काय असतं, दिंड्या फिरून आल्यानंतर प्रत्येक दिंडी मालकाने विणा घ्यायचा आणि अभंग म्हणायचा, अशी परंपरा ती फार पूर्वीची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे सद्गुरू मोतीराम महाराजांनी रात्रभर कीर्तनाची परंपरा सुरू केली। जनजागृतीचं साधन नव्हतं त्यावेळेला, टीव्ही मोबाईल सारखे काही माध्यम नव्हते, परमार्थ हाच एक पर्याय होता लोकांना आणि तो मनोरंजनासाठी नव्हता। लोकांच्या जनजागृतीमध्ये वैचारिक बदल व्हावा, लोकांच्या चित्तामध्ये भगवंताच्या प्राप्तीबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, हेच एक शुद्ध असं वैशिष्ट्य होतं। म्हणून मोतीराम महाराजांनी हजारो लोकांना या हजेरीच्या कीर्तनाच्या द्वारा कीर्तनकार तयार केले, महाराज तयार केले, लोकांच्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण केली। गोदावरी मातेचा हा पवित्र काठ, पवित्र अशी पंचक्रोशी अगोदरच पुनीत आहे। गोदा तटे निर्मळे देवदेवींची देऊळे संत महंत मेळे दिवस जाय, अगोदरच हा गोदावरीचा काठ पवित्र पुनीत आहे। आणि त्याच्यामध्ये मोतीराम महाराज जन्माला आले, महाराजांनी क्रांती केली। महाराजांच्या अगोदर पासून परमार्थ आहे आपल्या परिसरामध्ये, बरं का? ठाकूरबाचा घराणा आहे, इकडे खाली गेला तर वालुरकर आहे, तिकडे वर गेला तर थोडे उखळीकर आहे, की ज्या घराण्यांना 200, 300, 400, 500 वर्षाची परंपरा लाभलेली आहे। त्यांच्या 7-8 पिढ्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत। या ठाकूरबाच्या परंपरेमध्ये मोतीराम महाराजांसारखा एक मोठा महात्मा जन्माला आला की त्यांनी फार मोठी क्रांती केली। मोतीराम महाराज काही एखादिनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठची केली आघवे, नाम घोष गौरवी धवळिले विश्व हरी भजनी
निळामणी त्यांनी केली वैकुंठ पेरली असा महापुरुषांनी पराक्रम केलेला आहे मोतीराम महाराजांनी. आणि मग त्यांच्या नंतर महाराजांच्या परमार्थाला प्रारंभ झाल्यानंतर कीर्तनकाराची फार कमतरता त्यावेळेला. म्हणजे आजही कीर्तनकाराची कमतरता आहेच. एवढे सप्ते एवढे कीर्तनकार असून सुद्धा बऱ्याच वेळा लोकांची फोन येतात, महाराज आम्हाला कीर्तनकार मिळाला नाही असं. म्हणून त्या काळामध्ये तर फार होते. मग काही संतराव पाटील वगैरे हे महाराजांनी त्यावेळेला उभे केले. आपले राजूरकर संतराव पाटील कीर्तनाला कंबर बांधून. मोतीराम महाराजांचा कीर्तनकार पहिला शिष्य म्हणजे संतराव पाटील राजूरकर. संतराव पाटील म्हणजे महाराजांचे पहिले शिष्य. त्याच्या अगोदर कीर्तनकार महाराजांचा शिष्य नाही. संतराव पाटील म्हणजे श्रीमंत मनुष्य राजूरचे होते. ते विषय सगळ्यांना ठाऊक आहे तुझ्या मंडळीच्या सगळ्यांना. जनाबाई मंदिराच्या कामामध्ये गंगाखेडला संतराव पाटलाचा सिंहाचा वाटा. लवकर गेले ते. मग महाराजांच्या त्यांच्या नंतर 4 शिष्य मंडळी. सगळ्याला माहिती आहे, भाऊसाहेब मुळजी महाराज, माधवराव मळवंतर, मारुतराव महाराज दसराव, हे महाराजांचे 4 शिष्य मोतीराम महाराज. पुढे भक्तीचा प्रसार प्रचार होत गेला की ध्वजा वाढत गेली. आणि त्याचा मोठं कार्य जर कोणी केलं असेल तर सद्गुरू मारुती महाराजांनी विशेष कार्य केलं. हा विशेष कार्य. महाराजांचे मोतीराम महाराजांचे 4 शिष्य होते, पण 4 परीचे होते. 4 बोलू नका, मध्ये बोलायचं नाही, ऐकून घ्यायचं सगळ्यांना. मध्ये बोलायचं काही ते सवयी बंद करा. 4 परीचे 4 शिष्य महाराजांचे एकत्र कधी आले नाही. त्यांचं कधी जमलं नाही महाराजांच्या शिष्यामध्ये. पण मोतीराम महाराजांच्या कार्यात कुठं कमी पडले नाहीत हे महत्वाचं. कमी पडले नाही. मारुती महाराजांनी थोडस विशेष कार्य केलं. आता ते अवतारिक महाराज माणूस नव्हते, अवतारिक पुरुष होते. मनुष्य म्हणून जरी जन्माला आलेले असले तरी त्यांच्यासारखं वैराग्य, त्यांच्यासारखा परमार्थ, त्यांच्यासारखी परमार्थाबद्दल इतकी श्रद्धा जगात तुम्हाला कुठे पाहायला मिळायची. पण मारुती महाराजांचं जेवढं कार्य, अतिशोक्ती नाही बोलणार मी तुम्हाला, पण महाराष्ट्रामध्ये मारुतराव महाराजांनी जेवढं कार्य केलं तेवढं कार्य एकाही महाराजांनी इथून मागे केलेलं नाही. मंदिर, अन्नदान, नामचिंतन आणि निष्काम सेवा. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी अशी त्यांची दृष्टी होती. निळामणी ब्रह्मेशान पाहुणी लावली निशाण अशी महाराज होते. सुंदर परंपरा. या परंपरेत गाणार चांगले होते पूर्वी बरं का, आजही आहेत. वाजवणारे चांगले होते. आपले भागवत महाराजांचे वडील भाऊसाहेब महाराज, बरोबर. भाऊसाहेब फार वारकरी मनुष्य, फार सुंदर. भाऊसाहेब महाराज आणि प्रेमराव मामा भजन जर करू लागले तर मोतीराम महाराज असं वाटायचं की त्या काळामध्ये म्हणजे आपण स्वर्गातच आहोत करतो असं वाटायचं. भाऊसाहेब महाराजांचं भजन इतकी चाल गोड. आणि ते दोघ जण सोबत भजन करायचे. भाऊसाहेब मामा आणि प्रेमराव मामा हे दोघ जण सोबतच म्हणायचे. दोघ जण सोबतच. आणि पण दोघांचे आवाज सारखे. आता दोघांच्या गाण्यामध्ये आवाजामध्ये फरक होता, पण ती कशी मिसळून गायची ते देव जाणवत. यांचा आवाज थोडासा जाड होता, प्रेमराव मामांचा म्हणजे मोठा होता, भाऊसाहेब मामांचा आवाज बारीक होता. पण ते गाऊ लागल्यावर दोन्ही आवाजातली साम्यता उघडी पडू द्यायची. गाथा भरण्यावर एवढी निष्ठा या लोकांची की त्या निष्ठेबद्दल बोलायलाच नको, एवढी मोठी निष्ठा. अशी काही संत मंडळी महाराजांच्या परंपरेमध्ये सेवेची होऊन गेली. आणि महाराजांची परंपरा या लोकांनी सांभाळून ठेवली. या लोकांनी सांभाळली. आणि हे जे निष्काम लोक होते, सकाम लोक काही सांभाळू शकत नाहीत, एक लक्षात ठेवा. सकाम लोक जगात बदल करू शकत नाही. सकाम माणसं माणसाच्या मनोवृत्तीत बदल करू शकत नाही. सकाम माणसं फक्त स्वतःचा संसार कसा सजवता येईल याचाच विचार करतात. समाजामध्ये परंपरा टिकवण्यासाठी आणि सामाजिक कार्यामध्ये बदल होण्यासाठी निष्काम लोक लागतात. आणि ते या परंपरेला मिळालेले असल्यामुळे ही परंपरा आजपर्यंत टिकली. विठ्ठला मोठा आनंदाचा क्षण आहे आज. आमचे निवृत्ती महाराज सारखे
लागतं. यांनी सुंदर असा अभंग निवडलेला आहे, चिंतनासारखा आहे. मानवी जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थिक साधना करत असताना त्या साधनेच्या आलेल्या अनुभवाचं वर्णन केलेलं आहे. माणसाला रस्ताही मिळ सापडावा योग्य आणि सुखरूप मुक्कामाला पोहोचावा आणि त्याद्वारा झालेला आनंद प्रगट करावा. काही वेळेला असं होतं, गंतव्य सापडत नाही आणि साध्य चांगलं मिळत नाही. देवाच्या जवळ जाण्यासाठी, देवाचं सानिध्य घडण्यासाठी आणि देवाची प्राप्ती सहजरित्या होण्यासाठी कोणती गोष्ट जीवनामध्ये लागते त्याचं चिंतन करणारा अभंग आहे विठ्ठला. आता जर पाहिलं तर देव मिळणं कठीण आहे, देव काही सुलभ नाही. महाराजांनी वर्णन केले, दुर्लभो तत्राय सर्वम एकम ईश्वर द्वितीय. या जगामध्ये ईश्वरा एवढं दुर्लभ काही नाही. नरजन्म दुर्लभ नाही, जरी म्हटले असले नरदेह दुर्लभ जाणारे, पण पाप पुण्य करुणी आगा कर्मी जे उरावे जन्म प्राप्त होऊ शकतो. पण भगवत प्राप्ती मात्र कठीण आहे. देवाचं दर्शन होणं अवघड आहे आणि देवाची संगती पंगती घडणं हे तर महाअवघड आहे. 1 मिनिट जरी देवाचं दर्शन व्हायचं झालं तरी जीवाला कठीण आहे. अहो, त्याला एक वेळ पाहण्यासाठी आमच्या या साधू पुरुषांनी अनंत जन्म साधना केली, एकदा पाहण्यासाठी, एक नाही. महाराज म्हणतात, बहुजन्मी केला लाग, बहुजन्मी केला लाग, बहुजन्मी केला लाग, कितीतरी विचार केला, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालील पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाळील जगजेठी, दाटईन कंठी सद्गदित कोणा मुखे ऐसे आलेला, कोणा मुखे ऐसे साधू पुरुषाची आर्तता आपल्या लक्षात येईल. देवाच्या भेटीबद्दल महाराज म्हणतात, काही तो स्वामी भेटे. हा, बस महत्वाचं एवढंच आहे. काही हे बिरडे फिटे आणि काही तो स्वामी भेटे. युगाहुनी वडील निमिष मानी, महापुरुष चंदनाची चोळी मानी, सर्वांग कानू वनमाळी. म्हणजे देवाच्या भेटीबद्दल अंतःकरणामध्ये निर्माण झालेली तीव्र इच्छा कठीण. काही प्राप्त होऊ शकेल, पण भगवान परमात्मा
त्याच्या भेटीसाठी दयाच्या भेटी जीव झुले माझा मागा, नित्य जीव झुलायला लागतो. पण या परमात्म्याची भेट अवघड आहे, तर त्याची संगत पंगत मिळणं फार अवघड आहे. पण महाराज तुम्हाला याची संगत पंगत घडली मिळाली असं सांगतात, त्याचा तुम्हाला कोणत्या साधनाच्या द्वारा प्राप्ती झाली ते सांगा. काही मार्ग असे, काही साधनाची सुरुवात दुःखाची आहे, परिणाम सुखाचा आहे. भगवद्गीता सांगते परिणामो विषमेवच, सुरुवातीला अमृतोपम. काही साधन सुरुवातीला सुखकारक आहेत आणि शेवटी दुःखकारक आहेत. काही साधन शेवटी सुरुवातीला दुःखकारक आहेत, शेवटी सुखकारक आहेत. काही साधन सुरुवातीलाही दुःखकारक आहेत, शेवटी दुःखकारक आहेत. आणि काही साधन सुरुवातीलाही सुखकारक आहेत आणि शेवटी सुखकारक आहेत. ज्ञान सुरुवातीला दुःखकारक आहे पण शेवटी सुखकारक आहे. ज्ञान मिळवणं सोपं नाही. नाही ज्ञान येणं सदृशम, ज्ञाना एवढे काही पण अट्टहासाशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञान मिळवत असताना, कला मिळवत असताना, गुण मिळवत असताना अभ्यास करत, त्याला कशाची गरज असते? अभ्यास. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय अभ्यास आहे. अभ्यासेपी दुष्कर अभ्यासाची लागी, कसुनाही तुझी अंगी, आहे सध्या जागी तैसाची आस. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. सुरुवात केली आता मृदंगाचार्य म्हणून पाकिट एकदा सराव केल्यावर किती देतील लोक? 5,000 देतील नाही 7,000 देतील नाही 10,000 देतील. फायदा चांगला आहे नंतर, पण त्याच्यासाठी प्राप्त करण्यासाठी केवढी पराकाष्ठ आहे. आता मृदंगाचार्य लोक किंवा गायनाचार्य घ्या, कीर्तनकार घ्या, यांना ते तुम्ही कधी आळंदीला जर गेलात ना, हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीला इंद्रायणी मातेच्या त्या पवित्र काठावर 2:30 वाजता ते लोक रियाजाला बसलेले असतात. रियाजाला, रियाज या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे पण कवी नाही. आता लोक रियाज करतात पण त्यांना कळतच नाही रियाज म्हणजे काय. एकच बोल एका लयीमध्ये हाताला बेंडकुळ्या उठेपर्यंत वाजवायचा, त्याचं नाव रियाज आहे. आता काय रियाज असतो का रे? आता रियाज करून घेणारे कमी झाले आणि रियाज करणारे. एक बोल बसला तर तोच बोल असा घोटायचा, लय किंचितही वाढ द्यायची नाही. कीर्तनामध्ये वाजवणं वेगळं आणि प्रॅक्टिसचं सरावाचं वाजवणं. कीर्तनामध्ये रंग भरण्यासाठी मध्ये बोल टाकावे लागतात, कधी लय वाढवावी लागते, कधी कमी करतात. त्याला रंग भरायचे असतात ना कीर्तनामध्ये. एकच बोल वाजवायचा असतो. मग ते वाजवत असताना थोडा जरी एखादा हात घराटला वाजवत असताना तरी मग ती परिपूर्णतेला जाऊ शकत नाही. मग तो होतो, मग असा तसाच होतो. अज्ञानी लोक टाळ्या देतात, शहाण्याच्या टाळ्या मिळवण्यासाठी जन्मच्या जन्म घालायला फार अवघड आहे. या टाळ्या सुद्धा कामाच्या नाहीत तुम्ही दिलेल्या, याचा अर्थ तुम्हाला ते समजलं नाही. सुरुवात अवघड, विषय फार सुरुवात अवघड आहे पण परिणाम मात्र चांगला आहे. खावे लोखंडाचे
योगाच्या संबंधानं महाराजांनी वर्णन केलेले. ज्ञान कठीण आहे, ज्ञानापेक्षा योग कठीण आहे. महाराजांनी वर्णन केलं की योग हे सुरुवातीला किती कठीण आहे. जय लोहाचे चणे भोचरिया पडती आणि चणे खावे लोखंडाचे आणि मग ब्रह्मपदी नाचे. सुरुवाती सांगा यांना ब्रह्मज्ञान काय सांगा. रात्रीचे कीर्तन याच्यासाठीच आम्ही करत नाही. लोकांना शिस्त नसते, ते बसून तांगडलेले असतात. ते रात्रीमध्ये कीर्तन वेगळे लागतात, ते तुम्हाला घ्यायचं कळालं. हाजरीमध्ये कीर्तन कोणते असावेत त्याचं तुम्हाला कळालं नाही. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मग प्रारंभ कठीण आहे पण परिणाम चांगला आहे. खाताना योग करताना कठीण आहे. आता योगा वेगळा आणि योग वेगळा. ज्ञान सुरुवातीला कठीण आहे, परिणाम चांगला आहे. संसार सुरुवातीला चांगला आहे, परिणाम वाईट आहे. घोड्यावर बसताना कुणाला नको वाटत. तो मुंडका चाकू हातामध्ये दिलेला, पुढे 10-5 लोक नृत्य करायला लागलेले असतात. याचा घाम पुसायला सुद्धा त्या दिवशी माणसं असतात. कुणाचा? घोड्यावरचा. ते पावडर वगैरे पूर्वी वाश करीत नसायचे. ते बाहेर जरी बाहेर दिशेला जरी निघालं तरी त्याची सेवा ते हातामध्ये घेऊन पुढे करवला असायचं. त्या दिवशी त्याची केवढा थाट माट सरंजा, त्याच्या रुसण्याला किंमत असते. त्या दिवशी तो दुसरा रुसला तरी सगळ्या मंडपात होता जावई रुसला, जावई रुसला. मग सासरा फेटा करून पाय ठेवतो पत्र्यात. सासऱ्याला माहिती आजचा दिवस टळला की हे पुन्हा आपल्या घरचा बैलच आहे. फक्त आजचा परिणाम मात्र त्या दिवशी सुरुवात चांगली आहे सुखाची. ते घोडा ऐश्वर्य, ताटाला टेकन, खायला मिष्टान्नाचे पदार्थ, भरजरी वस्त्र अंगावर असतात. आणि तोच आनंद जरी सुखकारक असला तरी 2-4 वर्षांनी 10-5 वर्षांनी त्याची मुलाखत घ्या भागवत महाराज. मग तो म्हणायला लागतो, महाराज तुम्ही जे केले ते ओके. आम्हाला आम्ही काय म्हणलं, आम्ही भोगायला ते माहिती आहे. लोक बोलायला संसार चांगला आहे सुरुवातीला, दिसतो चांगला पण नाही चांगला. जसं भिंतीवरचं फळ पाहायला चांगलं आहे, खायला चांगलं नाही. मृगजळ पाहायला चांगलं आहे, तहान भागवायला चांगलं नाही. तसा संसार सुद्धा पाहायलाच चांगला आहे, करायला चांगला नाही. याची संसाराची सुरुवात सुखकारक आहे, परिणाम दुःख मात्र परिणाम याचा दुःखाचा आहे. शेवटी पदरामध्ये हातामध्ये काय आहे? दुःख आहे. वृद्धपणी प्रवृत्तली काही करा, संसारामध्ये काही करा, कितीही करा आणि कशासाठी करा. कितीही करा, काही करा आणि कशासाठी करा. शेवटी हातामध्ये मोतीराम महाराज पश्चातापच पडणार, दुसरं काहीच नाही. कोणी असू द्या, ज्यांनी ज्यांनी संसार केला असा एकही बहादर पुरुष तुम्हाला नाही सापडणार की महाराज मी आता सुखी आहे म्हणून. शेवटी त्याच्याकडे गेल्यावर तो त्याच्या समस्येच आपल्याला प्रदर्शन मांडायला सुरुवात करतो. किती परिश्रम घेतात लोक आपल्या संसारामध्ये आणि शेवटी त्यांच्या वाट्याला काय. एके दिवशीची घटना आहे. आम्ही प्रवासामध्ये चाललेलो होतो आणि जात असताना रस्त्यामध्ये काहीतरी 10-5 माणसं गोळा झालेली होती. अशी 10-5 माणसं पाहिल्यावर गाडी थांबवली. म्हटलं काहीतरी झालंय काही, विचारलं काय झालंय. काही नाही म्हटले. इकडे कोणीतरी बोलायचं का? कीर्तन स्थिर राहिलं पाहिजे. कीर्तन सेवा आहे, साधना आहे, भक्ती आहे. महाराजाचं चुकलं तर सांगायचं, प्रमाण आडलं तर म्हणायचं, तर ते संदर्भ कडीला जातो. एका विषयात जर तुम्ही 10 प्रमाण म्हणू लागला तर विषय सांगायचा तसाच राहतो. तुमच्या प्रमाणाच्या रंगदेवतेमुळे विषय आलगडला होतो. कीर्तनात भजन पाहिजे पण मीठ आहे. किती मीठ आहे? भाजीला मीठ किती पाहिजे? नाही. तसं कीर्तनात प्रमाण सुद्धा चली पुरती बस.
आम्ही आलोच कशा राईट आलोच. लक्ष करा. 4-2 माणसं पाहिलेले होते बसलेले. विचारलं काय काय नाही म्हटले बापले कसा वाद लागले वाद. बर भांडण लागले. तर म्हातारले अरे म्हातार पण कशाला भांडण करतोयस तू काय कारण आहे भांडण करण्याचं बाबा नका करू भांडण. त्यांनी सांगितलं महाराज 6 महिने झाले म्हातारी मेली म्हणले. मग म्हटलं काय झालं चांगलं झालं मेली बिचारी चांगलं झालं आहे मेली. अहो ती आहे मेली पण माझा उन्हाळा करून गेली म्हणलं काय झालं 6 महिने झालं माझ्या भाकरीची पंचायत आहे. थोर लय घाले ना धाकले घालला 2 मुलं मला कोणीच पाहायला तयार नाही. हे सगळे सप्ते केले म्हणला आता पावसाळ्याचे एक दिवसाचे नियम 7-7 दिवसाच्या अंगावर भांडत आहे म्हणा. पण ते घरी आलो तर ती सून जेव्हा म्हणे हे म्हणून मुलाला त्या थोडस हे विचारलं की अरे बाई कोणी सगळे हात वर करायला लागले. आपण असं ठरवलं एखादा एकर जमीन या मुलातून वाटून घ्यावी आपण. आता अगोदर सगळी देऊन टाकली होती विश्वास म्हणून एखादा एकर घ्यावी आणि कुणाला तरी देऊन टाकून त्याच्यावर आपल्या भाकरीची व्यवस्था करावी म्हणून भांडायला म्हणून. पण ते आता एकदा घेतलेले मुलं द्यायला काय सगळे आता कलियुगातले श्रावण बाळ आहेत का बाबा नाही. एकदा माईक धरला तर भजण्यास सोडी नाही शेवट. जमीन कसं सोडी ते रडायला लागलं. म्हणलं मी किती कामं केले सडका खोदल्या अमुक केलं तमुक केलं मी बनेन चांगली वापरली नाही मी पायाला जोडा चांगला घेतला नाही सगळं जीवन या मुलासाठी केलं. महाराज पुढून मुलगा म्हणत होता काय दुनियाच करायला का तुम्हीच एकट्यानं केलं. दुनिया करायला तुम्ही केलं काय उपकार केला का म्हणल्यावर म्हातार रडू लागलं. बघा नाना लेकर कसे बोलायले त्याच वेळेला तुमच्यासारखा राहिलो असं. अरे म्हणलं इटलेली भाजी आणि नाश्त्याला केळ कुठेही ठेवलं तरी पुन्हा नीट होच नीट होत नाही. हे प्रकार कसा एवढं का सांगितलं ज्याच्यासाठी रात्रंदिवस तुम्ही अट्टहास करता जीवन जगता ते तुम्हाला शेवटी काय देतात दुःखच देतात. हो पदरामध्ये दुःखाची शिदोरी बांधतात आणि त्या दुःखाच्या शिदोरीमध्ये मग आपला शेवट दुःखकारकच होतो. ती चिंता करण्यातच जातो. मी एवढं केलं आणि माझं असं झालं मी एवढं केलं माझं असं झालं मी एवढं केलं माझं असं झालं. ही चिंता माणसाला सुखानं मरू देत नाही म्हणून शेवट दुःखाचा विठाला. पण एकच मार्ग असा आहे परमार्थ. प्रारंभही सुखाचा आहे आणि शेवटही सुखाचा आहे. भक्ती मार्ग कर्म मार्ग प्रारंभ सुखाचा नाही. महाराजांनी कर्मकांडामध्ये ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड वेदांताने हे 3 मार्ग सांगितले. विहंगम सूक्ष्म आणि दुस्तर. देवाला जाण्यासाठी या 3 वाटा आहेत. दुसरा सूक्ष्म आणि तिसरा दुस्तर. हे 3 मार्ग आहेत पण 3ही मार्ग आपल्याला चालण्यासारखे नाही. कारण या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण
वाटा क्षीण झाल्या. पूर्वी पाय वाटा असायच्या नाही का, आता त्या राहिलेले आहेत का पाय वाटा? पांदण रस्ते पाय वाटा नाही राहिल्या. आता केला राजमार्ग चालू आहे. आता हे मेन हायवे रस्ते सुरू आहेत, मधले नाही का. पूर्वी एखाद्या आता एक कळगावच्या वाडीला नेम आहे, मग लोक सगळे काही एकाच रस्त्याने यायचे. प्रत्येक रस्त्यावरून एक वाट असायची यायला नाही. काही लोक मनाने वाटा पाडित होती महाराज. मनाने वाटा म्हणून हुशार माणसं नेम जवळ आला की तुझ्यावर खूप वाट्या टाकून त्यांना माहिती की भजने निघाली म्हणजे ते काही सुमार धरून निघायचे. अशी कळगावची वाडी अशी मिठोबा धरायचा, ऐकणार माणसं निघायची. अशा वाटा काही मनाने पाडायच्या, काही पांदण रस्ते होते, पांदण रस्ते. आम्ही फळायला पायी यायचं, लहानपणी दिंडी यायची महिन्याला एकदा. तर मधून फळाला पाहायला फक्त 11 किलोमीटर. किती किलोमीटर झालं? 11 किलोमीटर फक्त. निघालं तर 2-4-4-5 तासामध्ये तर फळायला 4 तास भजन करीत 4 तासात फळ जाऊन यायचे. आता त्याच फळायला यायचं म्हणजे 30-35 किलोमीटर यावं लागतं पाय दूर. रस्ते मोडले सगळे, जो अवघ्या वाटा झाल्या. की महाराजाने हलके एक मला पटन आता ते जरा वेगळंच वाटायला. मला तर मला ज्ञानच होत काय दाखव. त्याची गाय बी तिकडं न्यायची. आनंद आहे तुमचा, त्याच्यात मी सहमत आहे. विनोद केला आपली परंपरा अशी. घोड्यावर बसायचं नाही वारकऱ्यांनी. वारकऱ्यांनी ऐश्वर्यात सेवेला घ्यायचं नाही. उच्चता डोळाण देखावी, स्वकीर्ती कहाणी ऐकावी, अमुक ऐशी नोहावी शेची लोका. वारकऱ्यानं मालक म्हणून यायचं नाही, सेवक म्हणून यायचं. असं आहे बघा. म्हणून सेवा भाव आपल्याकडे असावा. घ्या या सगळे रस्ते बंद पडले. अवघ्या वाटा झाल्या, क्षीण कलीन घडे साधन. ज्ञानाचा व्यवहार चांगला आहे, वैराग्याचा व्यवहार चांगला आहे, पण ज्ञानाचा व्यवहार अहंकार निर्माण करतो आणि वैराग्याचा व्यवहार विकार निर्माण करतो. ज्ञानी अहंकारानं वाया जातो आणि वैराग्यवान विकारानं वाया जातो. शेवटच्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी आस्तीची या महापुरी विगताची कोटीवरी, पण प्राप्तीची पहिलं तिरी मोतीराम महाराज सारखा एखादा पावे. चालू जाणे वाटायचा चालू जाणे वाटायचा शुकदेवासारख्या सत्पुरुषाला जर अहंकार निर्माण होऊ शकतो तर आपल्याकडे तेवढं ज्ञानही नाही आणि आपली योग्यता नाही. महाराज नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानाचे सज्ञानाचे झोंबे. आणि मग व्यासाने सांगितले की बाबा ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी करे तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी व्यासी उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पण ज्ञान मार्ग नाही झाला. वैराग्य मार्ग तर फार कठीण आहे, कारण हा वैराग्य महापाव की ज्ञानोबा म्हणतात आणि जाळी विषयाची कटके. वैराग्य एवढा सुलभ मार्ग कोणता नाही, पण या रस्त्याला सगळा जाळच आहे. जाळ
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. चोळी चंदनाची आहे पण मध्ये जाळच आहे सगळा. तसा हे वैराग्य मार्ग जो आहे दिसायला चांगला आहे, प्रतिष्ठा मिळवायला चांगला आहे, पण चालायला अवघड आहे. याच्यामध्ये महाराजांनी मोठ्या मोठ्यांची गफलत झालेली सांगितली. विस्तार नको करायला, सर्वांना ज्ञान धडक मारिली शंकरा. आता त्याच्या एवढा वैराग्यवान कोणीच नाही, बाकीचे सगळे त्याच्या खाली. याचं नावच महादेव आहे. महादेव बडा देव म्हणले, सब देवन का बाबा. हे महादेव पद आहे बरं का. महादेव सब देवन का बाबा. दिल्ली के पीछे लगे करे तो बातों सोपा कोणता आहे? महापुरुष आहेत. भक्ती पंथ बहु सोपा. काही करू नका, जीवनामध्ये एकच साधन करा. तुका म्हणे येथे भजन. दुसरं जर काही करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठे योग्यता लागते, कुवत लागते, अधिकार लागतो. पण एकच साधन असं आहे की सकळाशी येथे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी. कोणी या, फक्त करावा विचार, न लगे चिंता कोणाची. इथं भीती नाही, चिंता नाही. महाराज भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हनुलाथा. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. महाराजांनी वर्णन केले, आता भय नाही आयुष्य आता भय नाही आयुष्य या रस्ते न पडे कोणता कोठे काय. हे महापुरुषाने झालं की काय करू नका, करा हरिभक्ती. इथेही नाही परलोकी येईल कामा. भगवत स्वरूप बनवणार, देवाचं पद प्राप्त करून देणार आणि अखंड देवाचं सानिध्य मिळवून देणार साधन फक्त माऊली भजनच आहे. भजनाशिवाय देवाचं सानिध्य अखंड. भगवान म्हणतात मी कुठे आहे, जेथ नाम घोष बरवा तया पासी पांडवा. मी हरपलो की विसावा तत्र तिष्ठामि नारद कुठ नाहं बसामि वैकुंठे. योगिना योगियाच्या माणसे उमरडूनी जाय, पण माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे. सांडोनी सकळ वैभवाते आणि दास होय ते तिचा विठ्ठला. भजनच असं आहे. महाराज म्हणतात आम्हाला परम भाग्याने भजन करा. भजन कळावं, भजन कळावं, भजन मिळावं आणि भजन आपल्या द्वारा व्हावं. करणं वेगळं आणि होणं वेगळं, येणं वेगळं आणि कळणं वेगळं. अजून हेच कळत नाही काय. भर कीर्तन रंगात आलं की आस्ताईची चाल धरते. ओळखावून 99% वेळ 99% त्याला याले पण कळ नाही. केलेलं भजन मान मिळून दे, केलेलं भजन सन्मान मिळून दे. विनायक केलेलं भजन नाम मिळून दे, पण झालेलं भजन देव घडून दे. दिन रजनी हाची जयाच्या वाची पुढे नाम नाच कशी माझे सततम कीर्तयंत माम ये जना परिउपासते. अशी ज्यांची अवस्था आहे, जे या तत्वबोधावर जाऊन पोहोचलेले की आता ते झोपले तरी. महाराज म्हणतात, महाराजांनी वर्णन केलंय गोविंद असमी गोविंद गोविंद त्या म्हणी बैसला. दुसरं काही नाही.
महाराजांचं वर्णन फार पुढे. पण या साधनाचं अवलंबन महापुरुषाला झालं, हा मार्ग कळाला. बहुभाग्ये आम्हा सापडली वाट, याची या साधनी केला शेवभाग. हरिनाम गरजता पावलो सुपट, जवळी आम्हा आले वैकुंठ पट. एकच साधन, देव तर करतच एवढं नाही, अखंड देवाचं सानिध्य मिळून देतं. आणि ते साधन म्हणजे भजन आहे, ते आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये काय झालं, अभंगाच्या सुखाचे व्यवहारे सुखवला, सुखाचे आनंदच निर्माण झाला. कोंदाला आता आनंद कोंदून ठेवलेली वस्तू निघून जाते. अंगठीमध्ये हिऱ्याचं काय असतं, कोंदण असतं. कोंदण म्हणजे ठासून बसवलेलं असतं, आणि जे ठासून बसवलेली वस्तू आहे ती निघते का? असा आनंद झाला नाही, कोंदाला मध्ये बसला, त्याच्यामध्ये आता दाबून बसवला. कुठं? मागे पुढे. मागे म्हणजे कुठं हो? काही माणसं मागे म्हणजे मागच्या जन्मात नाही, पुढे म्हणजे पुढच्या जन्मामध्ये नाही. मागे म्हणजे आता मागे ज्या योनी भोगल्या त्याचा अर्थ नाही. मागे या शब्दाचा अर्थ जन्म, आणि पुढे या शब्दाचा अर्थ मरण. जन्म मरण सुखकर झालं. जन्माचं जे दुःख होतं ते नष्ट झालं, आणि मृत्यूचं जे दुःख होतं ते नष्ट झालं. दोन्ही अवस्था सुखरूप झाल्या. आनंद कोण झाला? मागे. बरं महाराज, मग तुम्ही आता आनंद झाला म्हणून सांगायला, पूर्वी तुम्हाला दुःख होतं का? नव्हतं. कशामुळे? आम्हाला इंद्रियाचं दुःख होतं, आम्हाला विषयाचं दुःख होतं, आम्हाला मनाचं दुःख होतं, आम्हाला विकाराचं सुद्धा काय होतं? दुःख होतं. की काही हे खंडईल कर्म पारू शदिल धर्माधर्म, किंवा त्याच्यातच एक चलन आहे बघा, काय हे स्थिर राहिलं बुद्धी, हा काही आविष्टन येलं की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मदन, शेवट कधी ती कळत नाही. स्थिरत्व प्राप्त होणं महत्वाचं आहे. महाराजांनी पाठांतर फार केले आपल्या पिंटू महाराजांनी, तीर्थावळी नाटक चांगलं पाठ म्हणण्याचे ज्ञान आहे. पाठांतरही आता जास्त झाले, जास्त झालं नाही, केले. विकार नष्ट झाल्याशिवाय स्थिरत्व येत नाही. पण मी सांगत होतो कीर्तना सुद्धा स्थिरत्व पाहिजे बरं का. कीर्तनामध्ये स्थिर कीर्तन वाच 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 बन 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 लिवड लागत नाही. स्थिर बुद्धी
मनुष्याला चिंतनाकडे घेऊन जाते आणि चिंतन घडलं की देवत्वाची प्राप्ती होते. पण बुद्धीला स्थिर करण्यासाठी अगोदर अंतःकरणात ते विषय नष्ट करावे आणि विषय हाती भजनाने नष्ट होतात. तुम्ही तप केल्यावर उलट वाढतात. करिता तपे काम क्रोध, पण भजन केल्यावर ते एक सोपा दिवसा सांगतो थांबतो. आमचे नतुसिंग महाराज खूप सांगत आहे संस्थेमध्ये विनायक महा राष्ट्रसंत मीराबाईंचा दृष्टांत असायचा. मीराबाईंच्याकडे एक भंगीण कामाला यायची. भंगीण म्हणजे घाण काढणारी, साफसफाई करणारी बाई असा अर्थ घ्यायचा. ती भंगीण यायची आणि आल्यानंतर मग मीराबाईंचं तिचं फार चालायचं. तिला भगवत भक्तीची आवड होती. मीराबाईंचं ते सौंदर्य, मीराबाईंचं ते भजन, मीराबाईंचं ते आचरण तिला फार भावायचं त्या भंगिनीला. आणि एके दिवशी तिला असं वाटलं की या साध्वीचं संत स्त्रीचं दर्शन माझ्या पुत्राला व्हायला पाहिजे म्हणून ती मुलाला घेऊन आली राजवाड्यात. चल बेटा महाराजींबाईच्या दर्शनाला. पण हे विषयाने बरबटलेलं होतं. पूर्व पुण्याचा अजून काही सुकृताचा योग नव्हता. मीराबाईला पाहिल्याबरोबर याच्या मनात विकार निर्माण झाले आणि याने ठरवलं लग्न करीन तर हिच्याशीच. हे भंगिनीचं पोरगं ती राजाची अवकात बघून चौकात जावं लागते घरी पिशवी बाजार भरून पिशवी बाजार घरी आणणं होईना आणि हे सरपंच की आज तेलाची बाटल सांगितलं 15 दिवसाला बायकोला आणून द्याले ते गावाला नसता का आली अंतरून बघून पाय पसरावे असा व्यवहार आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये अधिकाराची तपासणी करावी आणि त्याच्यानुसार वर्तन करावं. अधिकाराची तपासणी करून जर मनुष्य वागायला लागला तर त्याच्या जीवनात संकट आणि दुःख होतच नाही. आपण काय होतो कधी कधी वरचढ होतो आणि ते वरचढपणाच आपल्याला पाठीमागे होतो. ते न्यूटन टाकताच येत नाही. गाडीनं मोसम घालला म्हणजे न्यूटन बदलता आला तर गाडी वरचढ आपल्याला तितकं बदलत नाही कळत. घरी येऊन अंतराळ झोपल्याबरोबर मीराबाई म्हणाल्या अरे तू छोट्या काय झालं. आई मी लग्न करीन तर मीराबाईशीच. अरे अरे वेड्या भिंतीला कान असतात. बरं झालं राजा माझ्याच जवळ बोललास दुसरीकडे बोलला नाहीस ते चांगलं झालं. लोक ऐकलं तर तुला राजा शिक्षा दे. काय द्यायची द्यायच्या म्हणत ती महाराज ते प्रेम एक अशी येडी जाते. रामायणातली फार गोडवे वेडी जाते प्रेमाची आठवण येण्याची कार्याची आणि गोष्टी ऐकवली भरताची सोय श्रीरामाची बोलला. पण ती एक तुकडा मला फार पडतो वेडी जाती प्रेमाची. कोण विषयिक असू द्या का भगवतिक असू द्या विठ्ठल. 2-4 दिवस झाल्यानंतर मग असं हे सगळे अनिरुद्ध महाराज पिंटो महाराज माऊली मी नाराज दिसायला लागलो. काही अडचण आहे का तुम्हाला सांग. आम्ही तुमची माणसं आहेत सगळे भजने आहेत. आम्ही गणेश महाराज आहेत ती सगळे आम्हाला सांगा आम्ही करू म्हटले. नाही जमलं तर विनायक महाराज तुमचं जास्त जमते त्यांना सांगा. नाही जमलं तर माऊलीला सांगा. पण सांगा म्हटले कुणाला कळलं ना मोकळं पण केलं पाहिजे कडे. महाराज मनात काय ते दाबून ठेवलं. दाबून ठेवलं की केस तू असे मोकळं. त्यांनी सांगितले सांगायसारखं नाही. मीराबाईला सांगा. मीराबाईने विचारलं मला सांगा. मीराबाई राजाला सांगणार नसाल तर सांगतो. मी चांडाळी माझ्या मुलाला घेऊन राज दरबारामध्ये आले होते. त्यांनी तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहिलं त्या दिवशीपासून ते एकच म्हणते लग्न करीन ते मीराबाईशीच. पण मोठे माणसं रागात येत नाही महाराज. ते बोलले तरी ते त्यांचा राग दर्शवत नाही. मोठ्या माणसाचं लक्षण एक आहे मोठे माणसं पकडतही नाही आणि रागात येते नाही. ते मैदानाच्या खेळासारखं करते. माकडाला लांब जाऊ देत नाही तर जवळ ते जवळ 2 गोष्टी ठेवते साखर आणि चटणी. साखर कशाला दूर गेलेल्या मुंग्या जवळ आणण्यासाठी आणि चटणी कशाला जवळ आलेल्या मुंग्या बोकांडीवर बसू नये म्हणून टाकण्यासाठी. शांत संयमी होत्या मितभाषी होत्या. मीराबाई म्हणायला लागल्या कोणाशी तरी मला लग्न करायचंय. तुम्ही काय करा उद्या राज दरबारामध्ये तुमच्या मुलाला घेऊन या. अरे मीराबाई लग्न त्यात धाडी विचारितच घेऊ लागली.
सांगा मीराबाई काय अट आहे? काही अट नाही. माझी काय अट आहे? लग्न करायचे तुमच्याशी करते. 7 दिवस एके ठिकाणी बसा, या माझ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला महामंत्राचा जप देते. तेवढा मंत्र 7 दिवस जपा. 8व्या दिवशी तुमचं माझं लग्न. एवढंच येतं, येऊन करतो. बर आता रात्र काढणं अवघड आहे म्हणा. हत्ती लावून रात्र काढा तिथे अवघड आहे का? नाही महाराज. आनंद असल्यावर, उल्हास असल्यावर काहीच अवघड नाही, सगळं सोपं आहे. फक्त आनंद पाहिजे. कळगावच्या वाडीसारखा 10 ते 12च्या कीर्तनाला एवढा समाज. तुम्ही कुठे इतरत्र ठिकाणी गेलात तर तुम्हाला सापडणार नाही. ही मोतीराम महाराजांच्याच पड परंपरेची लीला आहे. 7 ते 9 माणसं जमणं मुश्किल व्हायला लागले. मी ती नेम घेणारला विचारत होतो, म्हणलं मी काही हाजरीच्या कीर्तनात कुठे गेलो नाही, पण लोक असतात का? ते म्हणले असतात का? आता ते काही आम्हाला सांगता यायचं नाही, येऊन पहा. मग असतात का म्हणणार मी पाहिलं. एखाद्या यात्रेचं कसं स्वरूप असतं आणि एक दिवस दिवाळीचा जसा आनंद असतो ना, तर गावात आल्यावर मला असं वाटलं आणि खरंच आज कळगावची वाडी, फक्त गाव पूर्ण नाव ठेवलं असं कसं कळगाववाडी. कळगाववाडी नाही, मला तिथं पंढरपूर आहे. विठाला आजच्या दिवसापुरतं आनंद. आनंद असल्यावर अवघड नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी रात्र काढायला मुश्किल. पाहतो ना ते भागवत महाराज असतात काही ठिकाणी, यांचं कीर्तन पहाटे असतं. म्हणजे मला दंडाला धरून पुढे आणून बसवतात. माझा ऐका चालू, चला माझा ऐका. भागवत कीर्तन माईक सोडून तितक्यावर प्रेमी मांडला. त्यांना माहिती स्थिती काय, ते पुढे कोणी नसतंच. भागवत वाचता का? एक कीर्तनाला आलेले महाराज लोकच असतात कसले. अख्खा गाव झोपत आहे आणि त्याच्यात एक पुढारी केला असते पैसे वाटायला. ते म्हणते कीर्तन झालं की उठवा, कीर्तन झालं की उठवा. नारळ देण्यापुरतं उठत आहे. या गावाला काय आनंद आहे बाबा. मी नाही पाहिला एवढा आनंद कुठे. असेलही अनेक, पण माझ्या फिरण्यात नाही, मी काही जास्त पाहण्यात नाही. मी पहिल्यांदाच पाहतोय की रात्रीच्या कीर्तनाचा एवढा आनंद असणार करणारं गाव मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहिलं. अस्तित्व नाही गाव पाहिलं. विषयाकडे आता कळून बसा आणि महामंत्राचा जप सुरू केला. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. 7 दिवस केल्यावर 7व्या दिवशी 2-3 दिवस ध्वनी उमटत होता. 4थ्या दिवशी आवाज सुकून गेला. परा पशंता मध्यमा वैखरी सहित भजन सुरू झालं. 4थ्या दिवशी ब्रह्मरूप काया झाली. 5व्या दिवशी सर्व विकार नष्ट होऊन गेले. 6व्या दिवशी प्रबोध स्थितीला प्राप्त झाला आणि 7व्या दिवशी तर समाधीच लागली. तुर्य अवस्थेला छंदे छंदे गुण अशी अवस्था. मीराबाईने उठवलं, उठा स्नान करा. वाद्य वाजायला लागली. 4 हलके आहेत. हळदीची तयारी केलेली आहे. उठा. त्याने डोळे उघडले. विचारलं आपण कोण? आपण कोण? मीराबाई म्हणले जिच्यासाठी भजनाला बसला ती तुम्ही. त्याने सांगितलं आता जरी ती आशा असली तरी आता एकच आशा आहे, वरील सावरे दुःखाची नीव झाली. आनंद कोंदना मागे पुढे विकार नष्ट. आणि त्याच्यामुळे संगती पंगती देवासवी घडी नित्या नित्य जोडी तिची साच. आणि देवाच्या सानिध्यामध्ये दुःखच नाही. महाराज म्हणतात तुझी संगती. आज राखा 2-4 वेळा 2-3 वेळा हे महाराजांनी वर्णन केलं. हरी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. न देखिले ते वेळे भोग सुखाचे सोहळे. महाराज म्हणतात तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला फार आनंद झाला. म्हणून संगती पंगती देवा सवे घरी. संगती पंगती देवा सवे घरी. संगती पंगती देवा सवे घरी. पंगती देवा सवे घरी. एक विषय सांग. मन
नष्ट झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे विकार आहेत, आमच्याकडे ही स्थिती निर्माण व्हावी लागेल. अद्वेष महाराजांनी वर्णन केले, निर्मळ स्फटिक जैसा सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. त्या अभंगातला एक तुकडा आहे, निर्मळ स्फटिक जैसा. तीर्थाशी तीर्थ आपणची झाला मोक्षदया दर्शने रे. पण त्या स्फटिक मण्यासारखं व्हावं लागतं. स्फटिक मणा कसा असतो, कुठूनही बघा आर पार दिसतं मला. इकडून पाहिलं तरी पुढचं दिसतं, इकडून पाहिलं तरी दिसतं. स्फटिक मण्यामध्ये गाठ नसते, स्फटिक मण्यामध्ये पडदा नसतो. स्फटिक पारदर्शकपणा त्याच्यामध्ये असल्यामुळं पुढचं दाखवतो. तसं आपल्या मनामध्ये कुठूनही बघा पिकलिया असेल आणि सगळे विकार केले की मग संगती पंगती देवासवे घडे आणि नित्यानित्य जोडे तेची साथ. कशामुळं? ज्याची प्राप्ती झाली तो समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा. आशयाची त्याच्या घरी, देवाच्या घरी काय? चला कल्पतरूचे चेतना चिंतामणीचे बोलती जे अर्णव पियुषांचे. इथं सर्व काही आहे, त्याच्यापुढे काही नाही, त्याच्या घरी निवून काही नाही. महाराजांनी वर्णन केलेले की घातला दुकान देती आली अशी ज्ञान तुका म्हणे जे लाभाची तुका म्हणे जे लाभाची
तुम्ही बोलवलं मला आणि तुमच्या सर्वांच्या समोर बसून जशी महाराज बुद्धी देतील, मोतीराम महाराज, सद्गुरू जोग महाराज, गोदावरी माता जशी सद्बुद्धी देईल त्यानुसार थोडा वेळ तुमच्या समोर या अभंगाचा भावविषद केला. निवृत्तीनाथ महाराजांनी निवडलेला अभंग आणि हे आपल्या मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये अभ्यासवान पाठांतरवान लोक भरपूर असल्यामुळं एका अभंगावर रात्र बोलतात. मला ते प्रमाण सुद्धा डबल येऊ देत नाही, ते मला रिपीट करतात. म्हणजे इतकं अभ्यासाचं हे एक विद्यापीठच आहे, गुरुकुलच आहे. भजनी मंडळ सुंदर, मृदंगाचार्य सुंदर, महाराज राजे भाऊ महाराज सुंदर मृदंग वाजवला, सुंदर साऊंड सिस्टीम वगैरे आहे. भजनी मंडळी सुंदर आहेत. एवढा मोठा समाज जमलेला आहे. आता ज्यांची पुढे सेवा आहे ते आमचे हरिभक्तीपरायण वारकरी भूषण ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची आता कीर्तनाची महाराज पुढे येऊन बसलेले सेवा आहे त्यांची. आजोबापासून श्रीराम महाराज म्हणजे देव माणूस, काय चांगलं सरळ मार्गी मनुष्य, जीवनात काही कमाई केली नाही, जन्मभर प्रसार प्रचार संप्रदायाचा केलाय. पण आजही या परंपरेतली माणसं आहेत. ते एक महाराज आमच्याकडे शिवाजी महाराज आणली होती, नाही हे आश्रमात आले, 1 रुपया दक्षिणा नाही घेतली. हो, राम नीट केली महाराज गाडीत नाही काही द्यायचंच नाही. कसं नाही द्यायचंच नाही. नारळ तरी ते सुद्धा नको, तिथंच फोडा द्यावा. उपकरण ते सुद्धा नको, ते तुम्हालाच लावते. 500 रुपयासाठी याला घेतला. केवढी निष्कामता आहे अजून. कशी श्रीराम महाराज होते पूर्वी, महाराजांच्या आजोबा फार सुंदर, साधे पुढे माणसं, फार साधे पुढे. आणि या काळात ती माणसं नाहीत ती बरंच आहे. कशामुळं या नमरी काळात ती माणसं टिकली नसते. इतके साधे किती सांगूच नका, फार साधे पुढे माणसं, पण देवावर एवढा भाव. आता हे सगळे परंपरेचे लोक आहेत. निवृत्ती महाराज सोपनकरांची नातूच आहेत, नाही का, नातू आहेत. ती महाराज नातूच आहेत. आता पुढे अधिकार संपन्न मंडळी मधुकर महाराज आहेत, शेवटी अच्युत महाराज आहेत. ही सगळी परंपरेची मंडळी आहेत, मोठी मोठी मोठ्यांचं सानिध्य लाभलेले. आता या सगळ्यांच्या मध्ये बारीक मीच आहे ना, सानिध्य ना परंपरा ना. तुमची काय श्रद्धा बसली देव जाणो. मला तुम्ही मध्ये बोलवलं आणि थोडा वेळ सेवा करण्याचा योग आला. सगळ्या भगिनींना नमस्कार करतो. मृदंगाचार्य, मातृशक्ती, पितृवर्ग आणि आमचे ज्ञानेश्वर माऊली समोर बसले. फार अंतकरण मोकळं आहे माऊलीचं आहे. माऊलीचा परमार्थ सरळ मार्गी परमार्थ आहे माऊलीचा. कोणाचा द्वेष नाही, कोणाची निंदा नाही, कोणाशी बरोबरी नाही. माऊलीची काहीच नाही, काही देणं नाही. आपल्याला जे नियम आहेत ते करायचे, होतंय तेवढं करायचं ना, आपापल्या मस्तीमध्ये राहायचं. काही देणं नाही घेणं. ते दोन्ही माऊली माऊली सारखे मोठे माऊली, काही देणं घेणं नाही जगाचं, काही संबंध नाही. आपला आपल्या आनंदात राहायचं. आणि माऊलीचंही तसंच आहे, त्यांची सेवा आहे. पण माऊली सुंदर कीर्तन करतात. मी माऊलींची कीर्तन ऐकलेली आहेत, पुढे बसून श्रवण केलेले आहेत. मी कीर्तन सुंदर कीर्तन करतात. मधुकर महाराज आहेत. मला त्याला 2-3 कीर्तन आहेत, तुम्हाला श्रवण करायला आनंद आहे. आणि म्हणून या सगळ्या महात्म्यांना नमस्कार करतो, या परंपरेला नमस्कार करतो, या भूमीला नमस्कार करतो. इतके वर्ष तुम्ही टिकून ठेवलं म्हणून तुम्हाला नमस्कार करतो. किती वर्ष झाले आता? 64 वर्ष झाले. 75 जवळ आली आता. 75 जवळ आली. 64 की 11 वर्ष राहिले. 11 वर्ष झाली की अमृत महोत्सव उत्सवाचा नाही. 75 वर्षात होत आलं. किती वर्ष झाले? 64 वर्ष झाले ना. हा, 64 वर्ष झाले, बरोबर. म्हणजे सुंदर आहे सुरू. अजून तुमचा हा नेम सुरू राहू द्या. चंद्र सूर्य येतोपर्यंत चालवा. आणि कळगावच्या वाडीला या दिवसापुरती 1 दिवसाची भविष्यात यात्राच भरावी असं करा. काही तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो, वाणीला विराम देतो. काही चुकी उकी झाली क्षमा करा. योग्य येते महापुरुष यांची कृपा म्हणून बोललो. ज्ञानेश्वर